अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्व भक्तांचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि स्वामीच्या नामस्मरणात जाओ, तसेच आपल्या सर्व इच्छा, चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो, अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना। आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे। सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या केवळ नामस्मरणाने आपले सर्व दुःख नाहीसे होतात। आपण हा अनुभव घेऊन बघावा आणि सर्वांनी श्री स्वामी समर्थ, जसे आपण जिथे कुठे असो, श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण सतत सुरू ठेवावे। आजूबाजूला ज्या काही बाधा असतील, जे काही संकट असतील, ते आपल्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुद्धा करू शकत नाही, अशी पूर्ण खात्री आहे। आणि आपण सर्वांनी हा जप करून बघावा, त्यांचे नामस्मरण घेऊन बघावे। जेव्हा आपण त्यांचे नामस्मरण करतो, स्वामींचं आपण नामस्मरण करतो, त्यांचा जप करतो, त्यांचे नाव घेतो, त्यावेळेस आपल्या आजूबाजूला जी काही संकटे उभी असतात, ती आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, इथपर्यंत की ते आपल्यापर्यंत पोहोचण्याची हिंमत सुद्धा करू शकत नाही। एवढी या नामस्मरणामध्ये शक्ती आहे, एवढी या नामामध्ये ताकद आहे। तर असा हा जप, असे हे नामस्मरण आपण सर्वांनी करून बघा। ज्या कुटुंबात असे नामस्मरण केल्या जाते, ज्या कुटुंबात अशी एक तरी व्यक्ती असते की जी हे नामस्मरण करत असते, त्या कुटुंबावर जी काही संकटे असतात ती येऊ शकत नाही, आणि जी काही येतही असेल तर छोट्या ना छोट्या कारणावरून ती संकटे दूर दूर टळली जातात। ती संकटे त्या कुटुंबापर्यंत येऊ शकत नाही, किंवा त्या कुटुंबावर बरेचसे संकटे बाहेरच्या बाहेरच राहिल्या जातात, किंवा त्या पूर्ण कुटुंबाचे रक्षण स्वामी माऊली साक्षात करत असतात। त्यांच्या कुटुंबाभोवती एक प्रोटेक्शन कवच जे बनलेलं असतं, ते स्वामी माऊली स्वतः त्यांच्या पाठीशी उभे राहतात आणि त्यांच्यापर्यंत ती संकटे पोहोचू देत नाही। असा हा नामस्मरणाचा एक महिमा आहे। असा हा स्वामी समर्थ नाम जप, त्यांच्या नामस्मरणाने होणारा एक चमत्कार आपल्याला अनुभवायला मिळतो। तर आपण आज स्वामी भक्तांनो, आपल्या भोवती असणारे संकटे ही म्हणजे एक नाही तर बरेचसे संकटी आहे। जेव्हा आपण एखाद्याला हात दाखवतो, तर आपल्या हातामध्ये सांगणारे दोष सांगतात की ग्रहांच्या बाधा आहेत, 7.7 आहे, मंगळ दोष आहे, असा दोष, हा दोष, तो दोष, आपल्याला बरंचसं काही सांगितल्या जातो। आणि आपण त्यावर काय काय उपाय करायला पाहिजे, काय नाही, आपण त्याच्या मागे सारखं लागत सुद्धा असतो की आपण हे करावे, ते करावे, सर्व उपाय करतो आपण। पण जेव्हा आपला योगक्षेम स्वामी समर्थ माऊली चालवतात, तेव्हा आपल्या हातावर कोणत्या रेषा आहे, काय आहे, त्याला काही महत्व नाही। साक्षात श्री स्वामी समर्थांचा जेव्हा आपण जप करतो, त्यांचा नाम जप चालू ठेवतो, त्यांचं नामस्मरण आपण सुरू ठेवतो, तर स्वामी समर्थ माऊली हे सर्व संकट, ते आपण त्यांच्यावर, जर त्यांच्याकडे हेच आपले आई वडील सर्व काही आहे, त्यांच्याकडे सोपवून आपण ते आपल्याला त्यांच्या कुशीत एखाद्या छोट्या बाळासारखे घेतात, आणि सर्व संकटे जे काही आहे, त्या संकटे आपल्या आजूबाजूला सुद्धा येणार नाही, किंवा कसे येतात आणि कसे निघून जातात ती संकटे माहीतही पडणार नाही। ते आपल्याला त्यांच्या कुशीत, प्रेमाच्या कुशीत मायेनं जवळ घेत असतात। तर संकटे ही वेगवेगळ्या प्रकारची असतात, जशी आपल्याला मी आताच सांगितले की ग्रहांच्या बाधा, 7.7, मंगळ दोष, हे सर्व काही आपल्याला दूर करता येते फक्त श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने, त्यांच्या नाम जपाने। आता काही काही घरामध्ये खूप साऱ्या अडचणी असतात, जसे की कुलदेवतेचा कोप आहे, कुलदेवता नाराज झालेली आहे, त्याकरिता आपण सहकुटुंब, सहपरिवार वर्षातून 1-2दा तरी कुलदेवतेला दर्शन घेऊन येणे जरुरी असते। कधी कधी कुलदेवता नाराज झालेली असते, कुलदेवतेचा कोप असतो, पितृदोष असते, वास्तुदोष असतो, इत्यादी संकटे आपल्या आजूबाजूला असतात। तर ही सर्व संकटे टळण्यासाठी आपण काय करू शकतो, यावर आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे। तर आपल्याला काय करायचे आहे नेमके, तर आपण आता बघूया। तसे जेव्हा आपण जॉब करत असतो, तर आपण नोकरी करताना, नोकरीमध्ये आपल्याला जे सिनियर्स असतात, वरिष्ठ लोक असतात, त्यांच्याकडून बरेचदा त्रास होत असतो। कधी कधी निलंबन होणे, सस्पेंड करणे, याची धमकी सुद्धा मिळत असते।
अथवा कधी कधी आपल्याला तिथून काढल्या जाईल किंवा आपली प्रमोशन होणार नाही, अशी सुद्धा आपल्याला तिथे आपल्यावर कारवाई होईल, असे काही काही आपल्याला धमक्या मिळत असतात. म्हणजे आपण दिवसभर जिथे काम करतो तरी सुद्धा घरी आल्यावर आपण ते टेन्शन घेऊन घरीच येत असतो. आपल्याला काही समजत नाही आणि अशा वेळेस आपल्याला आपली नोकरी जाईल का, नोकरी राहील की नाही, या गोष्टीचे आपल्याला टेन्शन येत असते. अशा वेळेस आपल्याला घरची मुले बाळे, पत्नी किंवा घरातील सर्व सदस्य यांचे कसे होईल, मी घर कसे चालवेल, या सर्व गोष्टींनी आपल्याला एक पूर्ण घेरलेलं असते. तसेच घरामधील लहान मुले असतात, त्यांच्या शिक्षणाचं कसं होईल याचं सुद्धा आपल्याला सोबत टेन्शन येत असते. तसेच घरामध्ये असणारी मुलं-मुली, ज्यांची आपल्याला लग्न करायची आहे, ज्यांच्यासाठी आपण स्थळ बघत आहोत, यांचे विवाह जमत नाही आहे. त्यांच्या लग्नामध्ये त्यांचं लग्न जुळताना कुठली ना कुठली अडचण येत आहे. आर्थिक अडचण असो किंवा आपल्याला स्थळ योग्य वाटत नाही आहे. त्यावेळेस सुद्धा आपण चिंतेत राहतो. सतत चिंतेमध्ये राहत असतो. तशा वेळेस आपण काय करावे किंवा लग्नाला विलंब होणे, वय निघणे, अशा वेळेस आपण सुद्धा या गोष्टीमध्ये टेन्शन मध्ये राहतो. तसेच नातेवाईकांकडून, आपल्या फॅमिली सर्कलमधून, फ्रेंड्समधून, नातेवाईक स्पेशली यांच्याकडून आपल्याला कधीच सहकार्य मिळत नाही. आपल्याला जे सहकार्य लाभायला पाहिजे, यांच्याकडून जी मदत व्हायला पाहिजे, ती आपल्याला मदत होत नाही आणि डोक्याला मनस्ताप होणे, आपण सतत चिंतेत राहणे, डिप्रेशनमध्ये राहणे, हे सर्व आपण या गोष्टीतून जात असतो. त्यावेळेस आपल्याला सुचत नाही की आपल्याला काय करायचंय. अशा वेळेस आपल्याला श्री स्वामी समर्थ माऊलींचा फक्त हात पकडायचा आहे, हात पकडायचा आहे आणि आपल्याला समोर जायचे आहे. आता आपण सर्व काही त्यांना समजून आपले सर्व संकट त्यांना सांगून काय करायचं आहे, कुठला उपाय करायचा आहे, तो आपण आता बघणार आहोत. तर या सर्व संकटांवर एक प्रभावशाली उपाय म्हणजे जसं लग्न न जमणे, नोकरीत त्रास असणे, घरामध्ये जे काही अडचणी आहेत, सर्व अडचणीवर आपण एक उपाय करायचा आहे. 108 दिवसाचा 108 दिवसाचा उपाय आहे हा. कसं करायचं आहे? श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत जवळपास सगळ्यांकडे असेल किंवा नसेल तर आपण एखादी केंद्रामधून, स्वामी समर्थ केंद्रामधून हे आपलं स्वामी समर्थ चरित्र सारामृत आपल्याला घ्यायचं आहे. 108 दिवस आपल्याला याचे पारायण करायचे आहे. 108 दिवसाचे किती पारायण होतील? 108 पारायण होतील. संपूर्ण पोथी ही आपल्याला 21 अध्यायाची आहे. छोटीशीच पोथी असते. जास्तीत जास्त आपल्याला 1.5 तास लागेल ही पोथी वाचायला. 1 ते 1.5 तास ही पोथी आपल्याला वाचायची आहे किंवा तुम्ही तुमच्या जवळ चरित्र सारामृत नसेल तर मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही ही ॲप डाउनलोड करू शकता. मोबाईलमध्ये नित्यसेवा ॲप आहे, ती तुम्ही डाउनलोड करून त्यामधून सुद्धा ही वाचू शकता. तर 108 दिवसाची 108 पारायणे आपल्याला ही करायची आहे आणि पारायणे करताना फक्त आपल्याला स्वामी समर्थ माऊलींचा फोटो ठेवायचा आहे. एक संकल्प करायचा आहे. आपलं संकट, जे काही आपली अडचण आहे, त्यांना सांगायची आहे. आरती करायची आहे. माऊलींना जो आपण नैवेद्य करणार आहोत, जे काही आपल्या घरात नैवेद्य आहे, तो नैवेद्य करायचा आहे त्यांना. सपोज हे 108 दिवसाचे पारायण करताना मधात कुठेही आपल्याकडून खंड झालेला आहे, मधात आपल्याकडून 4-5 दिवस आपला विटाळ आहे, कुठली अडचण असेल, कुठल्याही कारणाने जर आपला हे मधात जर ब्रेक झाला, थांबला, तर आपल्याला कंप्लीट करून हे टोटल 108 पारायणे करायची आहे. फक्त एवढे लक्षात ठेवायचे आहे, जेवढे काही दिवस आपले मधातले मिस झालेले आहे, ते आपल्याला समोर पुढे ॲड करायचे आहे. असा आपल्याला हा 108 दिवसाचा 108 पारायणे असा हा स्वामी समर्थ चरित्र सारामृताचा 108 पारायणाचा प्रभावशाली असा उपाय करायचा आहे. यामुळे आपल्याला जो रिझल्ट आहे, याचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला मिळेल. घरामध्ये मुला-मुलीचे विवाह न होणे, त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल जी काही बाधा आहे ती निघून जाईल किंवा आपण म्हणू शकतो कुलदेवतेचा कोप आहे किंवा पितृदोष आहे, जो घरामध्ये असणारा वास्तुदोष आहे, जी काही संकटे असतील
नोकरीमध्ये जे टेन्शन आहे, जॉब आहे, कारवाई आहे, जे वाटत असेल की नोकरीवरून काढून टाकेल, आपल्याला संताप होतो, मनस्ताप होतो, कोणाचे सहकार्य लाभत नाही. जे काही सर्व टेन्शने आहे, त्यामधून आपल्याला याच्या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला हे स्वामी समर्थ चरित्र सारामृत बाहेर काढण्याचा एक छान प्रभावशाली उपाय आहे. प्रभावशाली उपाय आपण करून बघायचा आहे आणि जी काही आपली अडचण होती, त्या अडचणीचं उत्तर म्हणजे आपलं हे 108 दिवसाचं 108 पारायण. केल्यानंतर तुम्हाला बघा ज्या तुमच्या अडचणी होत्या, त्या पूर्ण अडचणी बाजूला होताना दिसेल. जर घरात कोणाचं लग्न जुळत नसेल, तर लग्नाचं स्थळ येताना दिसेल, योग्य स्थळ मिळेल. तसेच चांगला त्याचा रिझल्ट मिळेल. तसेच म्हणजे दुःख तर येतच असतात. सर्वांना दुःख येत असतात. पण ते नष्ट करण्याचे जे बळ आहे, सामर्थ्य आहे, आपल्याला ते भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ आपल्याला देत असतात. ते आपल्याला कसे मिळेल? त्यांच्या नामजपातून, त्यांच्या नामस्मरणातून, त्यांच्या या 108 पारायणातून आपल्याला त्याचा हा लाभ होईल. जी आपली सर्व अडचणी होती, जी आपली सर्व संकटे होतील, ती बाजूला होताना दिसेल. त्यामधून सर्व याचे हरण होईल, सर्व संकटे बाजूला निघेल, त्यांची तीव्रता कमी होईल, त्या संकटांची आपल्याला तीव्रता कमी होताना दिसेल. असे आपल्याला हे 108 पारायणे करायची आहेत. तर असा हा 108 दिवसाचा पारायणाचा उपाय आपल्याला करून बघायचा आहे. घरामध्ये कुठलीही अडचण असो, लग्न न जमणे, नोकरीमध्ये त्रास असणे, पितृदोष असणे, वास्तुदोष असणे, या सर्वांवर हा प्रभावशाली उपाय आहे. या सर्व मधून आपल्याला नक्कीच स्वामी समर्थ माऊली बाहेर काढतील. यांच्या उपायाने आपल्याला या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल. तसेच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या किंवा कोणाकडेही हा जर आपल्याला त्रास माहीत असेल, नातेवाईकांकडे कुठेही त्यांच्यापर्यंत सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून याचा लाभ त्यांना सुद्धा घेता येईल. तसेच आपला योगक्षेम स्वामी समर्थ माऊली चालवितात. हा पारायण केल्यानंतर तुम्हाला स्वतः स्वामी समर्थ माऊलींचा प्रचिती येईल, त्यांचा अनुभव येईल. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असा अनुभव हा तुम्हाला येईल. त्यांचे हे वचन आपल्याला आठवायचे आहे आणि हे वचन आठवून आपल्याला हा संकल्पयुक्त आपल्याला असे हे पारायण करायचे आहे. तर सर्व स्वामी भक्तांना पुन्हा श्री स्वामी समर्थ. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त सर्वांपर्यंत शेअर करा, ज्यामुळे याचा फायदा सर्वांना घेता येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.